सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी पेट्रोल टंचाई निर्माण झाल्याच्या अफवेमुळे पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी वाहनधारकांची झुंबड उडाली आहे। आखाती देशांमधील युद्ध परिस्थितीमुळे पेट्रोल टंचाई निर्माण होणार अशा अफवा पसरवल्यानं अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळते। ईश्वरपूर येथील एका पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मोठी गर्दी झाली होती। शहरी भागासह ग्रामीण भागातही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली। दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची पेट्रोल टंचाई नसल्याचं स्पष्ट केलंय, मात्र अफवांमुळेच पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी होत असल्याचं त्यांनी सांगितलंय। नमस्कार, मी संजय राजाराम पाटील उरण ईश्वरपूरमधील रहिवासी असून माझा रिलायन्स जीओबीपीचा पंप आहे। आज गेली 2 दिवस झालं ज्या ईश्वरपूरमध्ये जी परिस्थिती उरण ईश्वरपूरमध्ये झालेली आहे ते अतिशय गंभीर परिस्थिती आहे आणि पब्लिकनं प्रशासनाकडून कुठलेही गाईडलाईन्स आलेले नाहीत किंवा प्रशासनाकडून कोणीही अजून सांगितलेलं नाही की डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा होणार नाही। आम्हाला पण डिझेल पेट्रोलचा पुरवठा रेग्युलर चालू आहे, परंतु आजची आणि कालची परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे। गेले 2 दिवस झाला आम्ही पंपावरच आहे। मालक आम्ही असूनसुद्धा आणि कामगार हे 24 तास इथं राबण्याचं काम करतात। आम्ही पब्लिकची आणि कस्टमरची सेवा करण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु हे करत असताना सरकारकडून, प्रशासनाकडून किंवा कलेक्टर साहेबांच्याकडून कुठलीही गाईडलाईन्स न येता एवढे पब्लिक का भीती त्यांना निर्माण झालेली आहे हेच आम्हाला पण कळत नाही। परंतु ह्या सगळ्या गोष्टीला कलेक्टर साहेबांनी असू दे किंवा सरकारनं असू दे हे गांभीर्यानं घेऊन ह्याच्यात पब्लिकला शाश्वत करण्यासाठी प्रयत्न करावा अशी आमची कळकळीची विनंती आहे। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका आता नाशिकच्या येवल्यातील पोल्ट्री उद्योगाला बसू लागलाय। अंड्यांची निर्यात ठप्प झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात अंड्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढलाय, त्यामुळे अंड्यांच्या दरात मोठी घसरण झाली। उत्पादन खर्च निघत नसल्यानं परिणामी पोल्ट्री व्यावसायिकांवर आर्थिक संकट ओढावलंय। NECC ही संस्था अंड्यांचे रेट ठरवत असून यावर देखील सरकारनं नियंत्रण ठेवावं अशी मागणी आता पोल्ट्री व्यावसायिक करतायत। आम्ही या पोल्ट्री व्यवसायामध्ये साधारणतः 2-5 वर्षापासून आहेत आणि या युद्धामुळे अशी आपल्या देशावर आणि शेतकऱ्यांवर संकट पसरलेलं आहे की अंड्याचे भाव एकदमच घसरून गेले आहेत। जसं युद्ध चालू झालं आहे तसं निर्यात बंद झाली असल्या कारणाने अंड्यांचा थेट पुरवठा वाढला आणि निर्यात बंद झाल्यामुळे काय झालं, व्यापारी लोक अंड्यांची एकदम दर पडून मागतात आणि आम्हाला जो खर्च होतो आमचा साधारणतः ₹3.80-90 आणि व्यापारी आमच्याकडून 3.90 ते 4 रुपये प्रमाणे खरेदी करून घेतात। किरकोळ बाजारात अंड्याची विक्री साधारणतः 5 ते 5.5 रुपये आहे आणि ती आम्हाला परवडत नाही। आणि शासनाने जी आपली संस्था आहे NECC अंड्यांची, सध्या अंड्याचे रेट ती संस्था ठरवते आणि त्या रेटनुसारच आम्हाला माल विकावा लागतो आणि त्याच्यावर कुणाचाही ताबा नसल्या कारणाने आम्हाला नाईलाजाने त्या रेटप्रमाणेच पैसे द्यावे लागतात आणि त्या रेटप्रमाणेच आम्हाला पैसे मिळतात। त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतं आणि आम्हाला खर्चही वसूल होत नाही, त्यामुळे सरकारने याकडे लक्ष द्यावे। परंतु आखाती युद्धामुळे आणि पोल्ट्री व्यवसायामध्ये जबरदस्त फटका बसलेला असून निर्यात थांबलेली असल्यामुळे अंड्यांचा स्टॉक होतो व व्यापारी आम्हाला कमी दराने माल नेत आहेत आमचा। तर त्याच्यामुळं आपली जी संस्था आहे NECC त्या संस्थेवर शासनाचा अंकुश असावा व त्याप्रमाणे त्यांच्या NECCवर जास्त लक्ष देऊन अंड्यांचे रेट वाढवून मिळण्यात यावे। त्यामुळे कारण की आमचा खर्च जास्तीचा होतो, आम्हाला 10-15 पैसे अंड्याच्या उत्पादनातून मिळतात त्याच्यामुळे, आणि फीडचे पण रेट जास्त असल्यामुळे दोन्हीची कॉस्ट जर काढली तर आम्हाला काहीच मिळत नाही। त्याच्यामुळं एक वेळ अशी येईल की पोल्ट्री उद्योजक हे धोक्यात येतील व त्यांचे व्यवसाय बंद होतील व त्यांच्यावरती आर्थिक परिस्थितीचं संकट येईल अशी शासनास विनंती करतो। शासनाने याकडे लक्ष द्यावे ही आमची कळकळीची विनंती आहे। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर शहरात गॅसचा तुटवडा जाणवतोय। गॅस मिळवण्यासाठी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। अर्धापूर तालुक्यातील ग्रामीण भागात वेळेवर गॅस मिळत नसल्यामुळे शहरातील गॅस एजन्सी कार्यालयासमोर सकाळपासूनच लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। सरकारकडून गॅस उपलब्ध करून दिला जात असला तरी तो वेळेवर मिळत नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येते।
गॅस घेण्यासाठी नागरिकांना आपले कामधंदे सोडून 5 ते 6 तास रांगेत उभं राहावं लागतंय। त्यामुळे गॅस धारकांमध्ये मोठी नाराजी व्यक्त होते। माझी मी अशोक रामचंद्र गादेकर हे 7:30 वाजता आलो सर। ते आम्हाला काय गॅस भेटलं नाही, काही नाही, आम्ही परेशान आहोत। पावती माझ्या संघ माणसं होते, 50 माणूस माझ्या पुढे होतं। परेशान मित्रासंग मी सोबत आलो, बस दुसरं काहीच नाही। पावतीला थांबलो तर रांग लागली साहेब। त्याच्यामुळे आता त्याच्याच मनावर आहे कारभार म्हणून आपण आपलं गपचूप गरीब माणूस आहो, समाधान आपलं घ्यायच राहते। 940 रुपये काय म्हणायचं हो। या अगोदर केवढं सर पहिलं होतं बघा 850 काय होतं। आता नंतर रेट वाढला, गरीब माणसानं काय करावं। आम्हालाच काय कळाले, आम्ही इथून पुढे कोणाला कसं करावं, कोणाला कसं करावं, कसं मतदान कोणाला द्यावं, कसं उभं करावं ते आम्हालाच काही कळ नाही ना। आम्हीच परेशान हो ना, गरीब माणसं हो ना आम्ही। आम्हाला मुंड्या मोडा लागले सगळे, आम्ही कोणाला मन बघावं बोलाव। 8 दिवसाची बुकिंग केली, मेसेज आला नाही, काही नाही। रात्री मेसेज आलाय, रात्री मेसेज आला म्हणून इथं आलो तर माझ्या पुढे 50 माणूस। आता काय करणार गरीब माणूस। इकडे सगळ्याच्या ज्या गोष्टी खऱ्यात नाही, आमचं काहीच करणार साहेब। स्वयंपाक कसा करावं, कशा पद्धतीने करावं, पुरं ऑनलाईन झालेलं आहे, सगळं झालेलं आहे, काय करा आम्ही। लाकूड कुठं भेटत नाही। आम्हाला लावून सरकारनं लावून ठेवली, 500 रुपयाला गॅस देत गेले पहिले, आता काही देणं येतं, लावून ठेवली। आतापर्यंत काहीच नाही, चुलीवर स्वयंपाक होता आमचा पहिले, आम्हाला लावून ठेवली। असे करायचं म्हणून काय फायदा आहे त्याला। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।